भाषा लोप पावणे ही काही सोपी गोष्ट नाहीये. आज मराठीमध्ये मोठ्या प्रमाणावर इंग्रजी शब्द शिरलेले आहेत. पण महाराष्ट्रात जो मराठी माणूस राहतोय त्याचं काय? दुकानदाराला म्हटलं काका म्हणजे पायचाकी छिद्रित झालेली आहे, तुमच्या साखरपुड्याला तुम्ही एंगेजमेंट का म्हणताय? मग तेव्हा माझा एक मित्र म्हणला एवढा मराठी होतो, टेबलला मराठी शब्द सांग. तुम्हाला असं वाटतं का मराठी भाषा लोप पावत चालली? नाही, भाषा लोप पावणं ही काही सोपी गोष्ट नाहीये. जेव्हा समाज भाषा वापरणं बंद करेल पूर्णपणे तेव्हा ती लोप पावेल. माझ्या आजूबाजूचे खूप शिकलेले, माझा 4 मित्र परदेशात राहत आहेत, ते अतिशय चांगले शिकलेले वगैरे, ते घरात त्यांच्या मुलं बाळांची मराठीत बोलतायत. त्यांची मुलं बाळ जर तिकडच राहिली तर कदाचित त्यांची भाषा हळूहळू बदलेल. पण माझे मित्र त्यांचे मुलं बाळ ते मराठीतच बोलतायत घरामध्ये का होईना, त्यांना परिसरात मराठी बोलण्याची सोय नाही. ते जेव्हा एकत्र येतात महाराष्ट्रातले सगळे लोक तेव्हा ते एकमेकांची सगळे मराठी कार्यक्रम चालतात, मराठी गाणी म्हणतात वगैरे वगैरे असं घडतं. त्यामुळे ती आहे. पण महाराष्ट्रात जो मराठी माणूस राहतोय त्याचं काय? ते सगळेजण मराठीच बोलतायत, त्यांची व्यवहार भाषा मराठी आहे. त्यामुळे मराठी भाषा लोप पावली असं नाही, पण भाषेत बदल होतोय. आज मराठीमध्ये मोठ्या प्रमाणावर इंग्रजी शब्द शिरलेले आहेत आणि तुमच्या असं लक्षात येईल अनेक छोटे छोटे शब्द ज्याला तुम्हाला इंग्रजी शब्द वापरण्याची गरज नाही पण ते पण तुम्ही वापरताय. तुझ्याकडं वाहन आहे का म्हणत नाही, तुझ्याकडे व्हेकल आहे का. मोटर गाडी असा पूर्वीचा मराठीतला शब्द आहे, त्यातला मोटार हा इंग्रजी शब्द आहे पण गाडी हा मराठी शब्द आहे. पण तुम्ही कार वापरायला लागलात तुम्ही. म्हणजे जिथं तुमचे वेगळे शब्द उपलब्ध आहेत तिथं तुम्ही ते शब्द वापरताय. आठवला म्हणून किस्सा सांगतो. एक काळ असा होता मी असं म्हणायचो स्वतःला की मी 99% मराठी बोलतो शुद्ध, म्हणजे पूर्ण इंग्रजी शब्द वापरायचा नाही. मग मी एकदा एका दुकानात गेलो, त्या दुकानदाराला म्हटलं काका माझी पायचाकी छिद्रित झालेली आहे. त्याने माझ्याकडे असं बघितलं कारण त्याला कळलं नाही मी काय म्हणतोय. पण मी ज्या दुकानात गेलो होतो तो दुकानदार आता पुण्यातला असल्यामुळे तो हुशार असेल, त्याने विचारलं मागचं चाक का. तर मी माझी सायकल घेऊन गेलो होतो, माझं सायकलचं मागचं चाक पंक्चर झालेलं होतं. ते दिसलं ते चाक बसलेलं होतं, मग त्याने ते करायला घेतलं. तर इतकं. मग मी स्टेपलरला आम्ही टाचणक शब्द वापरायचो, पंचिंग मशीनला छिद्रक शब्द वापरायचो. मग तेव्हा माझा एक मित्र म्हणला एवढा मराठी होतो, टेबलला मराठी शब्द सांग. म्हटलं टेबलला मराठी शब्द नाही, टेबल हा तिकडनं आलाय, आपल्याकडे टेबल नव्हताच त्यामुळे टेबल असं कसं म्हटलं तसंच असं. म्हटलं चौरंगला इंग्रजी शब्द सांग. नाहीये कारण तो आपल्या संस्कृतीतला भाग आहे. पाटाला इंग्रजी शब्द सांग. नाहीये. मग त्याने म्हटलं चौरंगला स्मॉल टिपॉय. मग म्हटलं मग टेबल म्हणजे महाचौरंग. त्यामुळे हे काही जे असतात ते संस्कृतीचे भाग असतात. आपल्या संस्कृतीत ज्या गोष्टी नाहीत त्या परत तिकडनंच येणार, ते स्वीकारणं गत्यंतर नाहीये. पण म्हणजे तुमच्या साखरपुड्याला तुम्ही एंगेजमेंट का म्हणताय ते टाळलं पाहिजे. तुमच्या भाषेत जे शब्द प्रयोग आहेत ते तुम्ही वापरले पाहिजेत. आणि इंग्रजीतले शब्द जसं हनीमूनचा मधुचंद्र केला ना आपण, बरोबर, तर तुमच्या भाषेत शब्द घडवले पाहिजेत. सावरकरांनी जसं ओळीनी जेव्हा ते भालचंद्र पेंढारकरांच्या स्टुडिओत जाऊन बसले आणि त्यांनी बघितलं चित्रपटाचं आणि सगळीकडे प्रोड्युसर डायरेक्टर असे शब्द होते, तेवढे अरे याला मराठी शब्द पाहिजेत ना. तोडला नाही येत ना, तुम्ही द्या. तासाभरात सावरकरांनी भली मोठी 18-20 शब्दांची यादी त्यांना करून दिली आणि ते सगळे शब्द आज वापरले जातात. निर्माता, दिग्दर्शक, नेपथ्य, संगीत, प्रकाश योजना, रंगभूषा, वेशभूषा सगळे सावरकरांनी दिलेले. महापौर शब्द पण सावरकरांनी दिलेला आहे. त्यामुळं असे शब्द घडवले पाहिजेत आणि शब्द वापरले पाहिजेत. सावरकरांचा मराठी माणसावर प्रभाव होता. त्या प्रभाव असल्यामुळे त्यावेळेसच्या मराठी माणसांनी ते सगळे स्वीकारले आणि समाजाला असं वाटत होतं आपण आपल्या भाषेत व्यवहार केला पाहिजे. आज ती भावना पुन्हा एकदा निर्माण करण्याची गरज आहे असं मला वाटतं.